हातात चावी घेतली आणि लगेच तुझ्याजवळ पोचलो. बाय द वे, घरच्यांनी सांगितलंच असेल. हो. हाय, हाय. आय एम राज. मला वाटलं तू माझ्या अगोदर येशील, पण तू उशीर केलास. सॉरी, त्यासाठी आय एम सॉरी. स्वतःहून भांडण करायला चान्स द्यायचा आणि मग बायका भांडतात असं सांगायचं जगाला वळून. मला जगाला काहीही सांगायचं नाहीये. तू काय खाणार आता ते सांग. यात या कॅफे मदुराईमध्ये साधा उत्तपा मस्त मिळतो, म्हणजे अगदी साऊथ इंडियन स्वाद येतो. तू सकाळी उशिरा उठला असणार, त्यामुळे नाश्ता केला नसेल तू. चल नाश्ता करूया. दादा, छान असा साधा उत्तप्पा द्या. बरं, यू कंटिन्यू. काय म्हणत होतीस? भांडण? ते जाऊ दे. त्या दिवशी मला बघून गेल्यानंतर घरी काय बोलणं झालं? रिजेक्ट, डायरेक्ट रिजेक्ट. काय? हो. मलाही तसंच वाटलं होतं. म्हणजे? नाही म्हणजे मी देखील अजून हो म्हणून सांगितलं नाही ना तुला. मी पण नाही म्हणून सांगितलं नाहीये. तुझ्याशी बोलून मगच ठरवेल असं आईला सांगितलं. मग काय ठरवलं? मला असं वाटतं की तुला नाही सांगावं. मलाही असंच वाटतं. माझ्या आयुष्यात एक मुलगा आहे. अगं मग आपण का भेटलोय? फॉर्मॅलिटी म्हणून. अगं वेडे, मग त्यांना सांग ना की तुझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. नाही नाही, तशी वेळ अजून आलेली नाहीये. वेळ की हिम्मत? दोन्ही. हळू. गरम आहे. हो. बरं मग रिजेक्ट तू करणार आहेस का मी करू? तू कर. पण तुझ्यात रिजेक्ट करण्यासारखं काही नाहीये. नक्की तू इंजिनियर आहेस ना? हो का? नाहीस. तुझा बॉयफ्रेंड काय करतो? तो डॉक्टर आहे. कशाचा? म्हणजे कशाचा आहे? काय शिकलाय? MBBS आहे तो. नाहीस. मग तर काहीच अडचण नाही. घरचे पण लग्नासाठी लवकर तयार होतील. हो पण तुझा आवडता कलाकार कोण आहे? त्याने काय फायदा होणार आहे? रिजेक्ट करायचं ठरवलंयस तर मग आवडी निवडी विचारून काय फायदा? अरे हो, पण आपण चांगले मित्र होऊ शकतो रे. माणसं येतात, माणसं जातात. काही माणसं थांबतात, काही माणसं थांबत नाही. जी थांबतात ती आपली असतात, जी थांबत नाही ती आपल्यासाठी आलेलीच नसतात. स्वप्नील जोशी ना माझे आवडते कलाकार आहेत. तुला पण? हो. माणूस आयुष्यात बरोबर वागता वागता कधीतरी चुकतोच. माणूस आहे यार, म्हणून चुकतो. वाह. आवडता चित्रपट? सगळेच आहेत. त्यातला एक. मितवा. तुझा? दुनियादारी. आणि आवडता गायक? स्वप्नील बांदोडकर. आणि तुझा? सेम. आणि आवडता रंग? ब्लॅक. आणि त्यावर मरून कलरचे ठिपके. आणि तुझा? गुलाबी. तुझ्या बॉयफ्रेंडला पण स्वप्नील जोशी आवडत असेल ना? नाही, त्याला अंकुश आवडतो. आवडी निवडी जुळून का फायदा नाही? म्हणजे? म्हणजे आवडी निवडी जुळून येत नसल्या तरी जुळतच की. तुला एक बोलू? हा बोल ना. माझा ना कोणी बॉयफ्रेंड नाही. आणि तू डॉक्टर? अरे ते मी असंच बोलले होते. पण का? कारण मला अरेंज मॅरेज नव्हतं करायचं, मला लव्ह मॅरेज करायचं होतं. अगं पण तू कोणाला सांगितलंस की तू कमिटेड आहेस तर कोण तुझ्यावर प्रेम का करेल? अरे हो पण एक मिनिट, तू काय बोललास? अच्छा, म्हणजे माझा बॉयफ्रेंड नाहीये असं मी म्हटलं असतं तर प्रेम झालं असतं ना? हा म्हणजे आता आपण बघण्याचा कार्यक्रम करतोय तेव्हा आपण भेटतोय, बोलतोय, गप्पा मारतोय. जर का आवडी निवडी जुळून आल्या तर आपण पुन्हा भेटतो, मग मैत्री होते, मग कम्फर्टेबल होतो आणि मग प्रेम होतं. म्हणजे मला असं बोलायचं की अरेंज मॅरेज मध्ये देखील प्रेम होतं ना?
तुझ्यावर ना स्वप्नील जोशीचा प्रभाव पडला आहे. मला ग काहीतरी सांगायचंय तुला. सांग ना. मला एक मुलगी खूप आवडते. काय? मला एक मुलगी खूप आवडते. तू हे आधी का नाही सांगितलंस मला? मग हे बघायचा कार्यक्रम का ठेवलास? अगं आधी कधी सांगणार? तू आल्या असं सांगितलंस की माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. अरे ते मी असंच बोलले होते. अगं पण ते मला कसं माहित राहील? मला जेव्हा कळलं तेव्हा मी सांगितलं. जाऊ दे, आता काय फायदा. छान वाटलं तुला भेटून. मला पण. बरं मग काय ठरवलंयस? कसलं? म्हणजे रिजेक्ट तू करणार आहेस की मी? तू कर. पण तुझ्यात रिजेक्ट करण्यासारखं काहीच नाहीये रे. तूच मला रिजेक्ट कर. थँक्यू. त्यात थँक्स सारखं काहीच नाहीये. बाय द वे तिचं नाव काय आहे? देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी. नाव काय तिचं? जेव्हा मी या जगात नसेल ना प्रज्ञा, तेव्हा ओय हॅलो, म्हणजे मी. हो. हा मी अरे करतो. कर ना काहीतरी ऑर्डर. अगं हो थांब. कॅफे मदुराई, ऑथेंटिक फ्लेवर्स ऑफ साऊथ इंडिया. अस्सल खाण्याची अस्सल मजा. तुम्ही देखील लवकर व्हिजिट करा कॅफे मदुराई. आणि हो, अंकुश दळवे या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच.